जिवंत महाराष्ट्र उभा आहे आणि धोका देणाऱ्यांच्या यादीत जे आहेत त्यांच्यासाठी पोलीस बंदोबस्त जोरात आहे. इकडे हार आहे आणि तिकडे जीवाला कार आहे. सगळं वातावरणच नकली आहे. म्हणजे सध्या प्रतिगामी पण नाही आणि पुरोगामी पण नाही, सगळेच हंगामी आहेत असं वाटायला लागले. आणि अशा काळात या वारकऱ्यांच्या, संतांच्या, फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्राला हे आधार देणारं जिव्हाळ्याचं राजकारण थोड्याफार प्रमाणात बघायला मिळतंय. त्या जिव्हाळ्याच्या राजकारणाचा महोत्सव साजरा आपण करतोय, त्या क्षणाच्या आपण सर्वजण साक्षीदार आहोत. ज्याला बापाच्या पायावरती नतमस्तक होऊन माय मराठीची माती कपाळी लावता येते आणि बापाचे अश्रू ज्याच्या अंगावरती सांडतात त्यालाच पंढरीच्या वारीत चाललेल्या पावलांचा थकवा, तो गोडवा आणि पांडुरंगानं कमरेवर हात ठेवलेला ते विठोबा आणि त्याच्या रखमाईचा जिव्हाळा ज्याला दिसतो त्यालाच राजाभाऊ वाजे असं म्हटलं जातं. ही एक महाराष्ट्राला निष्ठावंतांची ओळख आज या राजाभाऊंनी करून दिलेली आहे. मी काही वर्षांपूर्वीचा महाराष्ट्र बघतो आणि आज या मंचावरती, स्टेजवरती जे उपस्थित आहेत बाळासाहेब थोरात साहेब, ज्यांचा पराभव सुद्धा महाराष्ट्रात जोरात साजरा झाला. म्हणजे विजयी उमेदवाराकडे गुलाल उधळेल माणसं नव्हती आणि इथं तुम्हाला मोकळं सोडायला गर्दी कमी होत नव्हती. ही समंजसपणानं शहाणपण असणारी आणि तळागाळाशी नाळ जोडून ठेवणारी राजकारणाच्या लोकांची ही शेवटची पिढी आहे की काय अशी भीती वाटायला लागली. आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेब ज्यावेळेला बोलायचे त्यावेळेला काँग्रेसचे सगळे शांतपणे ऐकून घ्यायचे, त्यांनी केलेली टीका सुद्धा हसत हसत सहन करायचे. इकडे विलासराव देशमुख साहेब सुद्धा बोलायचे तर भाजपवाले ऐकून त्यांचं सहन करायचे आणि संध्याकाळी एकमेकांचा हात हातात घ्यायचे. आणि आज तोडायचं, फोडायचं, मोडायचं आणि दुसऱ्यानं लिवल्याला खोडायचं, याच्या पलीकडे आमचं राजकारण जात नसताना माणसं जोडायचं, महाराष्ट्राला घडवायचं हा विचार देणारी राजाभाऊंसारखी माणसं आहेत. म्हणून आमच्या तरुणांना राजकारणाच्या जवळ जाऊन उभा राहता येत. सगळं वातावरणच नकली आहे. या नकली चाललेल्या वातावरणात खरं काय? तर एकदा एक इन्स्पेक्टर शाळा तपासायला एका शाळेत गेला. तर शाळेत एकच विद्यार्थी होता. इन्स्पेक्टरने त्या इन्स्पेक्टर म्हटला, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण आहे सांग. ती पोरग परत रागान बघत म्हटली, ती तर अजिबात विचारायचं नाही. इन्स्पेक्टर चिडून म्हणाले, असं का? तर विद्यार्थी म्हणाला, साहेब माफ करा, मला 10 रुपये देऊन इथं थांबवलंय, माझा शाळेचा काही संबंध नाही, मी नकली आहे. इन्स्पेक्टर चिडले, म्हणले शाळेत विद्यार्थी नकली का? शिक्षक कुठं आहेत? मग शिक्षकांना बोलवलं, शिक्षकांना विचारलं विद्यार्थी नकली का बसवलेत सर? तर शिक्षकांनी हात जोडले, म्हणले सर त्याला 10 रुपये दिलेत, मला 100 दिलेत, मी पण नकली आहे. इन्स्पेक्टर चिडला, म्हणाले हेडमास्तर कुठे आहेत? तर हेडमास्तर बाजूलाच लपले होते. ते हात जोडून पुढे आले, काही विचारायच्या आधीच हेडमास्तर म्हणाले हात जोडून, हे बघा साहेब, याला 10 दिल्यात, याला 100 दिल्यात, माझं पद मोठं आहे,
म्हणून मला 500 रुपये सकाळी दिल्यात. माझा आणि शाळेचा काही संबंध नाही. मी आज पहिल्यांदा शाळा बघितली. मी यांच्यापेक्षा जास्त नकली आहे. इन्स्पेक्टर चिडला, म्हणला दंड भरावा लागेल. इथं सगळंच नकली सुरू आहे. हेडमास्तर म्हणले त्याची तयारी करून ठेवल्या, किती द्यायचं तेवढं सांगा. इन्स्पेक्टर म्हणला 50,000 रुपये दंड होईल, पण पावती मिळणार नाही. हेडमास्तरांनी पण 50,000 काढले, इन्स्पेक्टरच्या हातात दिले. इन्स्पेक्टरनं पैसे मोजले, खिशात ठेवले आणि हसत हसत इन्स्पेक्टर म्हणला, बरं झालं मी होतो म्हणून 50,000 ऐकलं. खरोखरच आला असता तर गणित 5 लाखाच्या वर गेला असतं. मी पण नकली आहे. तेवढ्यात हेडमास्तर परत हसले. म्हणले गंमत सांगू का? म्हणले काय? अहो जिथं विद्यार्थी नकली, शिक्षक नकली, मी हेडमास्तर मी नकली, शाळा तपासायला तुम्ही आलाय तुम्ही नकली, अख्खी शाळा नकली. तुम्हाला आता ज्या नोटा दिल्या त्या तरी कशा खऱ्या असतील? त्या पण नकलीच आहेत. या नकली चाललेल्या आजच्या वातावरणात असली आणि ओरिजिनल माणसं बघायला मिळत आहेत, हे पाहून मला बरं वाटतं. आणि सध्या बरं बोलण्यापेक्षा मला खरं बोलायला जास्त आवडतं. आणि खरं बोललं की मला मारत्यात, लय मारत्यात. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्र बघायला लागल्यानंतर तर लय मारत्यात. मी महाराष्ट्राच्या गाव खेड्यापर्यंत पोहोचलेला माणूस आहे. एसटीन फिरलेला महाराष्ट्र आहे मी. या 4 दिवसात मी नागपूर विदर्भ करून आलो. पेरणीचा काळ जवळ आलेला आहे. गावगाड्यावरच्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव मला सांगतायत ते पावसाच्या थेंबाची किती वाट बघतायत. ही या महाराष्ट्रातल्या नव्हे देशातल्या शेतकऱ्यांची अवस्था आहे. पावसाचं पाणी यावं म्हणून विठ्ठलाला साकडं घालणारा शेतकरी वारकऱ्याच्या रूपानं महाराष्ट्राच्या मातीत जिवंत आहे. या शेतकऱ्यांचं दुःख जाणून घेणारं शासन आम्हाला पाहिजे असं वाटतं. म्हणून माझ्यासारख्या साहित्यिकाला राजकारणाच्या जवळ यावं असं वाटलं. कारण इथं आल्यानंतर त्यातलं मर्म कळायला लागलं. हा देश आहे. देश स्वातंत्र्य व्हायच्या आधी या देशावर इंग्रजांचं सरकार होत. देश स्वातंत्र्य झाला, काँग्रेसचं सरकार आलं. काँग्रेसचं सरकार गेलं, भाजपचं सरकार आलं, पुलतचं सरकार आलं. परत त्या सरकारचं नावं वेगवेगळी होत गेली. मनमोहन सिंगांचं सरकार आलं, पुलतचं सरकार आलं, नरसिंहरावांचं सरकार आलं, आता मोदींचं सरकार आलं. देश स्वातंत्र्य झाल्यापासून ही कुठली सरकार येत आहेत? माझ्यासारख्या आजच्या तरुण पोराला प्रश्न पडायला लागलाय, साहेब आमच्या शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं सरकार या देशात येणार आहे की नाही? आता कोणी म्हणेल ते म्हणजेच शेतकऱ्यांचं सरकार. असं नाही. मग अजून का कर्जमाफी नाही? आमच्यासारखी पोरं, बाप ज्यांचा शेतकरी आहे, पेरणीच्या टायमाला पाऊस आला नाही तर घरातला कासरा लपवून ठेवतात. चुकून जरी बापाच्या हाताला लागला तरी बाप बाबळीच्या फांदीला लटकलेला दिसेल. यामुळं रात्रीच्या झोपेतून खडबडून जागी होणारी तरुण पिढी आज तुम्हाला सोशल मीडियावरच्या पिढीकडे बघून असं वाटत असेल की ही इथं आहेत, तर ही वेगळी, ही मेंढरा आहेत. पण असल जातीवंत अवलादी सुद्धा महाराष्ट्रात आहेत आणि त्यांची संख्या जास्त आहे. आम्ही त्यातले आहोत. आम्हाला माणूस पण कळतं, शहाण पण कळतं. आणि असं बोलल्यावर मला मारत्या. आणि मी रोज मार खातोय.
खरं बोलल्यामुळे मारत्यात. मी आधी गोराच होतो. रोज मार खाऊन खाऊन काळा जातो. पण आपल्यासारख्या माणसांसाठी, राजाभाऊसाठी एक गोष्ट आहे माझ्या छोटीशी. मी 7वीच्या वर्गात होतो तेव्हा माझ्या वर्गात एक नाना म्हणून विद्यार्थी होता. आणि हा नाना गेल्या 15 वर्षापासून 7वीत नापास होतो. त्यावेळेला नापास तर नापास, पुढे ढकलायची पद्धतच नव्हती. आणि नाना 15 वर्षापासून नापास 7वीच्या वर्गात. त्यामुळं 7.5 फूट उंच, दाढी आलेली, मिशा आलेल्या, मास्तर कमरेला, पोरग ते विद्यार्थी त्याच्या गुडघ्याला टेकत होत. आणि त्यात आमच्या मास्तरांनी वर्गात नियम केला होता, शाळेत विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जो विद्यार्थी बरोबर देईल, त्या उत्तर बरोबर आलेल्या विद्यार्थ्यानं चुकलेल्यांच्या कानाखाली मारायचे. आणि याचा परिणाम असा व्हायचा, नाना रोज मार खायचा. कारण नानाला काहीच येत नव्हतं. त्याला 3 काढून दाखवलं तर त्याला ते ओम म्हणायचं. आणि एखाद्या विद्यार्थ्याचं उत्तर बरोबर आलं की नाना गुपचूप उभं राहायचं, न सांगता म्हणायचं ये मार. आणि विद्यार्थी सुद्धा पहिला नानाकडेच जाऊन त्याला मारायचं. आणि ते रोज मार खायचा. आणि मला वाईट वाटायचं, कारण ते आमच्या घराजवळ राहत होता. मी एक दिवस नानाला म्हटलं, तू कशाला शाळेत येतोस? पण नाना एवढा मार खाऊन सुद्धा शाळा कधी बुडवत नव्हता, रोज वर्गात हजर असायचा. एकदा म्हटलं, तू कशाला शाळेत येतोस? शाळा सोड, तुझ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर येत नाही. 15 वर्ष झाली एकाच वर्गात आहेस. तर नाना म्हणला, एक दिवस तुला कळल. आणि एक दिवस खरोखर असा आला. आमच्या वर्गात सरांनी एक प्रश्न विचारला. प्रश्न पुस्तकाच्या बाहेरचा होता. प्रश्न होता, गावाबाहेर जे बायका धुणं धुतात, त्या धुणं धुण्याच्या जाग्याला नेमकं काय म्हणतात? आम्ही उत्तर दिली, वडा म्हणतात, वगळ म्हणतात, विहीर म्हणतात, नदी म्हणतात, नाला म्हणतात, डबकं म्हणतात, आड म्हणतात, पोहरा म्हणतात, झरा म्हणतात, तळ म्हणतात, तलाव म्हणतात, धबधबा म्हणतात. एक जण म्हटला समुद्र म्हणतात. मास्तर म्हणले चुकतंय. सगळ्यांची उत्तरं चुकली. आणि नाना उभा राहिला. मास्तर म्हणले आज सगळ्यांचं चुकलंय, तू एखादं उत्तर दे. तर नानानं हळू आवाजात उत्तर दिलं. नाना म्हणला, त्याला पानवटा म्हणतात. पानवटा म्हणतात म्हटल्या बरोबर मास्तर म्हणले, नाना आज फक्त तुझाच उत्तर बरोबर आलंय म्हणले, सगळ्यांचं चुकलंय. आणि मग नानाच्या लक्षात आला नियम. आता दणका मी देणार आहे. आणि पोरांच्याही लक्षात आलं. गडबड व्हायच्या आत नानानं पळत जाऊन दार लावलं वर्गाचं. आणि नाना दाराजवळ थांबला. तशी पोरं बोंबलायला लागली. आणि नानाचा दणका साधा बसणार नव्हता. नानाचा हात 32 किलोचा आणि पोराचा गाल 350 ग्रॅमचा होता. दणका बसल्यावर गाल राहील का नाही याची शाश्वती नव्हती. पोरं बोंबलायला लागली. नानाचा दंड असला. शेवटी गाव सगळं गोळा झालं. दार कोण उघडना. मग सरपंच खिडकीतनं वर आले. आणि खिडकीतून सरपंचांनी आत बघितलं तर नाना दाराजवळ थांबलाय. मास्तर थरथर कापतेत. पोरं बोंबलायला लागलेत. सरपंच म्हटले, सर काय झालं? काय चाललंय? दार उघडा. मास्तर म्हटले, घोळ झालाय. सरपंच म्हटले, काय झालं? मास्तरांनी सांगितलं, आज फक्त नानाचंच उत्तर बरोबर आलंय. तसा सरपंचाचा बीपी वाढला. कारण पहिल्या बेंचवर त्यांचाच मुलगा. पहिला दणकाच त्याला बसणार होता. ती सारखं वरडायला लागलं, पप्पा मला वाचवा म्हणून. आणि मग सरपंच हात जोडून म्हणाले, मास्तर म्हटले पाया पडतो, गावची उद्याची पिढी आहे, एक सुद्धा नीट राहणार नाही. आज नियम बदला. नियम बदला म्हटल्याबरोबर नाना चिडला. आणि नाना मास्तरांना म्हणाला, 15 वर्ष झालं हा नियम मी पाळला.
कधी म्हटलं का बदला? ते म्हटले नाही. आज जर नियम बदलला तर पहिला दणका तुम्हाला बसेल म्हणला. मास्तर गपचूप खुर्चीत बसले आणि नानानं वर्गावर नजर टाकली. नानाला आठवायला लागलं, मला यानं कसं मारलंय, मला त्यानं कसं मारलंय, मला गालावर मारले, कानावर मारले. आणि नानानं व्याजासहित परत द्यायला सुरुवात केली. कोणाचा कान, नाक, दात, गाल फाटूस तर नानानं फोडून काढले. शाळा सुटली. नानानं त्याचं दप्तर माझ्या हातात हसत दिलं. म्हटलं ही दप्तर तुला ठेव, आता उद्यापासून मी शाळेत येत नाही. आणि नानानं मला त्या दिवशी सांगितलं की तू मला विचारलं होतंस, तू शाळा का सोडत नाहीस, कशाला शाळेत येतोस? नानानं उत्तर दिलं. नाना म्हणाला, मी एवढ्या दिवस एवढ्यासाठी सहन करत होतो की मला माहित होतं, म्हटला एक ना एक दिवस तरी माझ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर येईल, एक ना एक दिवस तरी हा दिवस माझा उगवेल, सूर्य उगवेल. आज आम्ही सगळे त्या नानाच्या भूमिकेत आहोत. सहन करायला, पण काळजी अजिबात करायची नाही. वाजे साहेब आपला दिवस ज्यावेळेला येईल, थोरात साहेब आपला दिवस ज्यावेळेला येईल, त्यावेळेला दणका मात्र व्याजासहित द्यायचा. आणि असं बोलल्यावर मला नोटीस देऊन मारते. आमच्या शिक्षण व्यवस्थेवर कोणी बोलणं झाले. काल टेटचा पेपर फुटला, आधी नीटचा पेपर फुटला. ही पेपर फुटीने आम्हाला झीट यायला लागली आणि विद्यार्थ्यांना फिट यायला लागली. पण प्रत्येकाला मात्र आमची सीट कशी इकडे येईल ह्याच्यातच भाग पडले. विद्यार्थी आत्महत्या करतायत, तिकडे कोणी बघत नाही. आमची संवेदनाच संपून गेल्या. आम्ही वारकऱ्यांची संत परंपरा सोडून, ज्ञानोबांचं, तुकोबांचं, गाडगेबाबांचं बोट सोडून आम्ही खराचं बोट धरलं, बागेश्वर बाबाच बोट धरलं आणि त्यानं बोट तोडलं. म्हणून खराच्या दारात जाऊन भविष्याचा हात दाखवून आयुष्याची वरात काढून घेण्यापेक्षा फुले शाहू आंबेडकरांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या परातीत समतेची आणि परिवर्तनाची भाकरी दमदारपणानं भासता येते, हा सांगावा या निष्ठेनं या महाराष्ट्राला दाखवून दिला. आज नाशिकची ओळख वेगळी झाली होती, पण इथून पुढे नाशिक जिल्ह्याची ओळख ही निष्ठावंत कार्यकर्त्यांची ओळख अशी ओळख असणार. आज इथं समोरची गर्दी म्हणजे काय फक्त एका पक्षाची गर्दी नाही, आणि मी सुद्धा कुठला कार्यकर्ता म्हणून नाही, तर एक सर्वसामान्य या देशाचा, महाराष्ट्राचा नागरिक म्हणून तुमच्या सोबत उपस्थित झालोय. माझे शब्द अशा राजाभाऊ माणसावरती उधळण्यासाठी. ही आज काळाची गरज आहे. प्रेम आम्ही करण्यात कमी पडतोय की काय अशी भीती असताना हा महाराष्ट्र आहे, हा संतांचा महाराष्ट्र आहे, शेव शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे, हे आम्ही कायम ठणकावून सांगितलं पाहिजे. आणि या निमित्त मी थोरात साहेबांना आमच्या सांगेन की तुम्ही ज्या वेळेला सत्तेत असता त्यावेळेला आमच्यासारख्या पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडे जरा बघत जावा. कारण तुम्ही सत्तेत असल्यावर आम्हाला कोणी पिक्चर मध्येच घेत नाही, पण आम्ही असतो इथं पेरणारी माणसं. आज हे निष्ठेचं बियाणं सिन्नरच्या मातीत पेरल्यानंतर येणाऱ्या कितीतरी पिढ्यांना ते उगवलेलं पीक दिसेल आणि सिन्नरच्या मातीच्या निष्ठावंत मातीचा इतिहास इथल्या येणाऱ्या कितीतरी पिढ्या गुणगुणत राहतील. ह्या गोष्टी आज साध्या नाहीत. ही बदललेलं राजकारण, समाजकारण, बागेश्वर बाबाचा भरणारा करोडो लोकांचा दरबार
आणि ओस पडत चाललेली तुकोबांची गाथा हे आम्हाला येणाऱ्या पिढ्यांसाठी फार धोक्याचं आहे. आमचं जातं गेलं, मिक्सर आला, आम्हाला वाटलं विकास झाला, पण जात्यासोबत आजीची मांडी आणि मांडीवरच्या ओव्या गेल्यात याचं भान आम्हाला राहिलं नाही. त्या ओव्यांसोबत आमचं बरंच काही काय गेलं. आमची झाडं गेली, रस्ते आले, पण नुसती झाडं जात नसतात, झाडासोबत सावली जाते. आणि का जगायचं असतं हे शहाणपण झाडांच्या सावली सकट निघून गेलेलं आहे. तरी या सिन्नरच्या मातीत आमचे मित्र आहेत विष्णू वाघ, रोज एक झाड लावत हिंडते येड्यावानी. मला अशी माणसं अभिमानाने सांगावीशी वाटते. समाजकारण करावं ते गाडगे बाबांचा खराटा घेऊन करावं, राजकारण करावं ते तुकडोजी बाबांची ग्रामगीता घेऊन करावे. आणि असं बोलल्यावर मला मारत्यात. आणि मग कवितेच्या ओळी मी लिहित असतो की पाखरांच्या चोची मधला घास व्हावी कविता, पहिला आणि शेवटचा श्वास व्हावी कविता, कोसळावेत थेंब भुईत मातीचा वास व्हावी कविता, उगवावा पिंपळ एक प्रवास व्हावी कविता, त्याच पिंपळाच्या सावलीला मानवतेचे गीत गाणारी बुद्ध व्हावी कविता, मी करावे पाखरांच्या हवाली तिला मग शुद्ध व्हावी कविता, हिंदूंच्या कंठामध्ये सलाम अलिकम सलाम व्हावी कविता, मुस्लिमांच्या भाळावरचा नाम व्हावी कविता, मंदिर मस्जिद बांधणाऱ्यांच्या कपाळाचा घाम व्हावी कविता, इंद्रायणीत तरलेला तुकाराम व्हावी कविता, आणि या देशाच्या मातीत विज्ञान पेरणारी अब्दुल कलाम ही व्हावी कविता. ही मानवतेची समतेची कविता घेऊन मी ज्या वेळेला येतो त्यावेळेला इथलं विदारक चित्र मला सतावत राहत. मला अडवणूक केली जाते आणि मला दिसतं रामाचं बोट धरून, रामाचा चेहरा दाहून, प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन रावणाचे विचार पेरणारी माणसं ज्यावेळेला दिसतात त्यावेळेला माझ्यासारख्या वेदना होतात. एखाद्या चालत्या बसमध्ये किंवा थांबलेल्या बसमध्ये एखाद्या मुलीवरती बलात्कार होतो आणि त्या बसचं नाव ज्यावेळेला शिवशाही असतं त्यावेळेला माझ्यासारख्या वेदना होतात. बलात्कार केल्यानंतर ज्यावेळेला आरोपी सापडतो त्यावेळेला मीडियावर त्याचं नाव येतं, मग पहिल्यांदा त्याचं आडनाव बघितलं जात आणि मग आडनावामधून त्याची जातीचा शोध घेतला जातो आणि मग ज्या जातीचा आहे त्या जातीला शिव्या द्यायला सुरुवात होते. ही आमचं वैचारिक झालेली घसरण आहे. बलात्कार करणाऱ्याला जात नसते, धर्म नसतो, वासनेला कधीच कुठली माती नसते, ती वासनाच असते, ती ठेचून मारली पाहिजे सगळ्यांनी मिळून. हा सांगावा याच रायगडाच्या पायरीवर मावळ्यांनी सांडलेल्या रक्तानं आम्हाला दिलेला आहे. पण आम्ही विसरत चाललोय कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराज पाहतोय पुतळ्यात 150 फूट उंच, 200 फूट उंच, 300 फूट उंच, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड एवढी उंची पुतळ्याची उंची वाढते आणि आमचा स्वाभिमान जागा होतो. पुतळ्यांमध्ये बघायचं बंद करा. विचार फार महत्वाचे आहेत. मग इकडे शिवाजी महाराजांची उंची वाढवली की लगेच इकडे बाबासाहेबांची उंची वाढवायची, मग इकडे अण्णाभाऊंची वाढवायची, मग इकडे अहिल्यादेवींची वाढवायची. कारण पुतळ्या जवळ मेंढरांची गर्दी वाढली आणि ही जी राजकारणात उड्या मारतायत ना ही मेंढरा आहेत. यांना शहाणपण नाही, संवेदना नाहीत. ही घाबरतायत झेलला आणि पैशाला बोलतायत. जगणार तर एकदाच आहे, मरून जाणार आहे. मला सांगा, ज्यांनी ज्यांनी उड्या इकडून तिकडे उड्या मारल्यात त्यांच्या नातवाला ह्या आज्याचा इतिहास सांगताना काय सांगितलं जाईल? आणि आमच्या राजाभाऊच्या नातवाला अख्खा सिन्नर तालुका नाही, अख्खा महाराष्ट्र सांगत राहील तुझ्या आज्याच्या निष्ठावंताचा इतिहास. हे जो मान सन्मान आज मिळतोय
ही 50 खोके सुद्धा क्षुल्लक आहे त्याच्यासमोर. आमचे संजय राऊत साहेब जेलमध्ये गेले, झुकलं नाही. आणि नरकात जाऊन नरकातला स्वर्ग लिहून बाहेर आला. पुस्तक लिहिलं त्यांनी, नरकातला स्वर्ग. आणि इकडं सत्तेच्या स्वर्गात जाऊन नरक भोगायची वेळ आज आलेली आहे. त्यामुळं माझी काय कोणावर टीका नाही. मी एकटा फिरतोय कुठे धरून मारते ती, त्यांना काय हो. माणूस मारायचाच म्हटल्यावर काय करणार. पण आम्ही त्यातले नाहीत. आम्ही ज्ञानोबांच्या मांडीजवळ बसलेली पोरं आहोत. आम्ही तुकोबांच्या मांडीवर बसलेली पोरं आहोत. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. ही तुमच्यातली जी विकृती आहे ती सांडली पाहिजे. हा राक्षस तुमच्यातला मेला पाहिजे. तुमच्यातला माणूस अजूनही आम्हाला हवा आहे आणि त्या माणसावर माझं प्रेम आहे. ही प्रेम करण्याची शिकवण या माय मराठीच्या मातीनच आम्हाला दिली. अजूनही आम्ही आई वडिलांच्या पायातच देव शेदणारी पोरांची जमात या महाराष्ट्रात आहे. मी इथं यायच्या आधी राजाभाऊंनी उभं केलेलं वारकरी भवन बघितलं. मला वाटतंय महाराष्ट्रात वारकरी भवन उभं करणारा एकमेव हा खासदार आहे. तर त्या वारकरी भवनात आहे काय? तुकडोबांची गाथा, ग्रामगीता, तुकोबांची गाथा, अहिल्या देवींचं आमचं स्मारक आहे, विठ्ठलाची सुंदर मूर्ती आहे. आणि भक्तिमय वातावरणात विज्ञानाचा वेध घेण्यासाठी पुस्तकांची पानं फडफड करतायत. आज आम्ही तिथं गर्दी केली पाहिजे. ही वैभव आहे या तालुक्याचं तुम्ही उभं केल्यानं. आम्हाला रस्त्यापेक्षा मोठमोठ्या फ्लॅटच्या इमारतींपेक्षा हे जर हातात मिळालं तर आम्हाला जगावर राज्य करायला जास्त वेळ लागणार नाही. आणि आमच्याकडे संत परंपरा आहे. माझं प्रेम माणसावर आहे. पावसाचं वातावरण झालंय. बहुतेक पावसाला सुद्धा राजा भवनवरती आज आपल्या पाण्याची वृष्टी करायची इच्छा झालेली असावी. पण पाऊस किती जरी आला तरी आपण बी मागं हटायचं नाही. आज पावसात मी बी भिजलो तर मी बी गोरा होईन, मला बरं वाटेल. पण जाता जाता एक कविता आहे. आज कविता वेगळी आहे की अरे यावं त्या चार्ली चॅपलिन माझ्याकडं, धरावा त्याच्या हसऱ्या दुःखाचा कागद माझ्या समोर, आणि म्हणावं मला नितीन लिहिना माझ्या मुक्या जगण्याची एखादी बोलकी कविता. तू माणसांवर प्रेम करणारा कवी आहेस. मी उचलावं पेन तेवढ्यात हिटलरने तिथे यावं आणि मी हिटलरला म्हणाव का आलास तर हिटलरने सांगावं मला नितीन घे ना माझं रक्त. त्या रक्तानं लिहिना कविता जर्मनीच्या साम्राज्यवादावर आणि मी कोंडून मारलेल्या श्वासांवर. तुझी माणसाची कविता वाचून कदाचित ते मला माफ करतील आणि मी लिहावी कविता तेवढ्यात समुद्रातून हातात मीठ घेऊन लादेननं तिथे यावं आणि मी हसत हसत त्या मिठाची सुद्धा साखर बनवून द्यावी त्याला. आणि लादेननं म्हणावं मला नितीन दे ना तुझा थोडासा तुकाराम. काश्मीरच्या बर्फात पेरावं म्हणतो, आणावी म्हणतो हिरवी वारी पंढरीला, आणि मी द्यावा त्याचाच त्याला पैगंबर आणि सांगावं या देशात पैगंबर पेरला की तुकारामच उगवत असतो म्हणून. त्यानंही ते हसत हसत मान्य करावं. याव त्या डोनाल्डने, याव त्या पुतीनने, मी सांगेन त्यांना तिसरं महायुद्ध विसरा, माझी कविता नेहमी आडवी. आणि तुम्ही या सगळ्यांनी माझ्याकडं तुमच्या मेंदूतला इतिहासच एकदाचा जाळून टाकावं म्हणतो आणि तुम्हाला दाखवावं म्हणतो हा सुंदर भूगोल जो तुम्हाला आणि आम्हाला येणाऱ्या पिढ्यांसाठी फार जपून ठेवायचा आहे. वातावरण बघून जगण्यासाठी देश बदलणाऱ्या पाखरांनी सांगा कुणाची गाणी गायची. माझी कविता त्याच पाखरांच्या थव्यात कायम उंच उंच विहार करत राहील, कारण मी फक्त आणि फक्त माणसांवर प्रेम करणारा कवी आहे. या माणसांचं प्रेम घेऊन कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा, वंचितांचा आवाज जर माझ्या कवितेला होता आलं तर मी राजकारणाच्या जवळ असेल आणि माझी कविता राजकारणात असेल. जोपर्यंत तुम्ही सगळं सत्तेत जात नाही तोपर्यंत मी तुमच्या सोबत आहे. तुम्ही एकदा सगळे सत्तेत गेला की मग परत तुमचा सामना माझ्या कवितेशी व्हावा.
यासाठी मी तयार असणार आहे. मित्रांनो, आभार काही एवढ्या सुंदर कार्यक्रमाचे मानणार नाही. राजाभाऊंसारख्या माणसाच्या जवळ जाता आलं. तुमच्या सर्व महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांचं प्रेम मला मनापासून मिळतंय आणि एका कवीला महाराष्ट्र आज डोक्यावर उचलून घेतोय, पदरात घेतोय. माझी जात पात धर्म न बघता माझ्या कवितेला, माझ्या शब्दाला, प्रतिभेला गोंजारतोय. ही माझ्यासाठी जगण्यासाठी फार मोठी प्रेरणा आहे. म्हणून आभारांचे भार कशाला, सत्कारांचे हे हार कशाला. मनात एक घरट बांधूया निष्ठेच. या निष्ठेच्या घरट्याला दार कशाला. झुळझुळत्या या राजाभाऊंच्या झऱ्याला आपल्याही कष्टाचं जगण्याचं पाणी देत राहूया. मिनमिनत्या या मिनमिनत्या या ज्ञानाच्या दिव्याला, स्वाभिमानाच्या उजेडाला आपल्याही उजेड देत राहूया. जोपर्यंत हे विचारपीठ, फुले शाहू आंबेडकरांचा विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आणि आमच्या राजाभाऊंचा मतदारसंघ तुमच्या मनाला साथ घालील, त्याला आयुष्यभर असाच प्रतिसाद देत राहा. एवढं बोलून थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र, धन्यवाद, जय भारत. आज या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर, खास करून ज्यांच्या शुभ हस्ते हा सत्कार होत आहे ते आपले सर्वांचे नेते आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब, ज्येष्ठ विधिज्ञ आणि नाशिकचे माजी आमदार आदरणीय विलासभाऊ लोणारी, ज्यांनी आपल्या कविता आणि विचारांनी सर्वांना प्रज्वलित केलं असे नितीनजी चंदनशिवे, आदरणीय भाऊ, व्यासपीठाच्या समोर बसलेले सर्वच मान्यवर, ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक, माता भगिनी बंधू, मी जास्त वेळ बोलणार नाही, कारण बोलण्याचं माझं काम नाही. माझा सत्कार करायचा असा जेव्हा विषय आला तेव्हा मी विनम्रपणे नकार दिला होता. या आधी देखील निवडणूक झाल्यानंतर आदरणीय कृष्णाभाऊ भगत आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची खूप इच्छा होती की आपल्या तालुक्यातील एक कार्यकर्ता खासदार झाला, हा प्रथमच मान तालुक्याला मिळाला, म्हणून आपण त्यांचा सत्कार करूया. परंतु मी तेव्हाही विनम्रपणे त्यांना नकार दिला होता. त्याचं कारणच एक होतं की निवडून आणण्यामध्ये तुमचा एवढा मोठा सिंहाचा हात होता, तर आता सत्काराची आवश्यकता काय होती, हा माझा सरळ सरळ प्रश्न होता. आणि मी तो सत्कार टाळत टाळत आज 2 वर्ष झाले. राजकीय परिस्थिती कशी निर्माण झाली हे आपल्या सर्वांना माहित आहे. परंतु त्या राजकीय परिस्थितीत वेगळी वाट चोखाळावी असं मनात कधी संशय देखील आला नाही. आणि म्हणून हा सत्कार का बरं करताय, मी असं वेगळं काही केलं नाही. ज्या पक्षाने मला उमेदवारी दिली, मी आमदार झालो, पुन्हा उमेदवारी दिली, मी कमी पडलो आणि परत 24 साली मनीध्यानी नसताना, मागणी केलेली नसताना देखील मला लोकसभेची उमेदवारी दिली. मी त्या पक्षाबरोबर प्रामाणिक न राहून काय केलं पाहिजे हा प्रश्न सर्वांच्या पुढे मी मांडतो.
कुणी काय देईल, पद देतील, प्रतिष्ठा देतील, परंतु हे जे प्रेम आहे हे कुणी देणार नाही. आणि म्हणून मी या सत्काराच्या विरोधात होतो. मी फक्त माझं काम केलंय आणि जे काम मला करायला पाहिजे होतं ते केलं. आणि मला असं वाटतं की मी जे केलं ते वेगळं काही नव्हतं, जे सरळ होतं ते केलं. पण सरळ जर चालत नसेल आणि वाकडं चालणाऱ्याला जर महत्व असेल तर म्हणून मला वाटतं का हा सत्कार तुम्ही माझा ठेवलाय. मी आजपर्यंत जे काही केलं ते तुमच्या बरोबरीने, तुमच्या सहकार्याने, तुमच्या आशीर्वादाने केलं. आणि जे इथून पुढे करणार आहे तो तुमच्या सहकार्याने, आशीर्वादानेच करणार आहे. म्हणून तुमची प्रतारणा करता येणार नाही. या पक्षाने मलाही खूप दिलं, तालुक्यालाही खूप दिलंय. आदरणीय दिगोळे साहेब मंत्री झाले तेव्हा याच पक्षाचं सरकार होतं. आदरणीय कोकाटे साहेबांना पहिली उमेदवारी दिली तेव्हा याच पक्षाने दिली. माझं मी तर सांगितलंय, या तालुक्यात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा पहिला मान याच पक्षाने दिला. आणि मला वाटतं की या पक्षाने आपल्या तालुक्याला, आपल्याला अजून काय दिलं पाहिजे की आपण बाजूला गेलं पाहिजे. आणि म्हणून मी प्रामाणिकपणे पक्ष नेतृत्वाबरोबर जो मी उद्धव साहेबांना शब्द दिला त्याप्रमाणे मी राहिलो. मी विशेष काही केलेलं नाही, परंतु तरी हे विशेष झाल्यासारखं सर्वत्र महाराष्ट्रातून मला फोन येत आहेत. आणि जर विशेष काही न करता एवढा उदो उदो होतोय तर मला वाटतं विशेष काही केल्यावर काय होईल हा प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून मी एकच एवढंच सांगतो की जोपर्यंत आहे तोपर्यंत पक्षनिष्ठा, व्यक्तिनिष्ठा जे काही आहे ते बरोबर राहील. जे माझ्या बरोबर होते आज नाही आहेत त्यांच्याबद्दल मला राग नाही. जे माझ्या बरोबर आहेत, जे पुढे राहणार आहेत त्यांच्या बरोबर राहायची माझी तयारी आहे. मी वैयक्तिक कुणाशी वैर केलं नाही. जे काही माझे विरोधक असतील ते माझे राजकीय विरोधक आहेत, वैयक्तिक मला विरोधक नाही आहेत असं मला वाटतं. कारण मी कुणालाही वैयक्तिक विरोध केला नाही आजपर्यंत. आणि म्हणून आज तुम्ही सर्वच जण आलात, शिवसेनेचे आलेत, सर्व पक्षांचे आले, जे जे आदरणीय कोंडाजी मामांनी सर्वजण आहेत, जे सर्वजण लोकसभेच्या निवडणुकीत एकापेक्षा एक पुढे पळत होते ते सर्वजण आज आलेत. मला वाटतं त्याच्यात मला खूप मोठं समाधान आहे. आणि म्हणून मी आपले सर्वांचे ऋण व्यक्त करतो. ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्या सर्वांचे. आदरणीय बाळासाहेबांचं स्मरण करतो की त्यांच्या पक्षाने मला एवढं मोठं केलं. भाषण काय करावं हा विषय अतिशय महत्वाचा आहे. कारण मी प्रसिद्धीपासून खूप लांब राहत राहिलो आणि या 4-8 दिवसात माझा संपूर्ण बॅकलॉग निघून गेला. मला सवय नसताना मला सवय झाल्यासारखी वाटायला लागली. आणि मी असं वाटायला लागलं की आता माझ्या एकट्याचा ताण हे 6 जण दूर करतील आणि आता त्यांना प्रश्न विचारतील. तर ते लवकरात लवकर व्हावं. माझ्याकडून ज्या काही प्रश्नांचे उत्तर पाहिजे होते मी एका ओळीत सगळ्यांना दिलेले आहेत. मी आदरणीय उद्धव साहेबांबरोबर होतो, आहे आणि राहणार आहे. याच्यापेक्षा जास्त बोलणं म्हणजे चूक होईल. मी एवढंच बोलतो, माझा बॅकलॉग भरून निघालाय. मला वाटतं माझ्या पुढच्या सर्व राजकीय आयुष्याचा सुद्धा जेवढं काही मला बोलायचं असेल तेवढं माझं 4-8 दिवसात निघून गेलंय. राष्ट्रीय, राज्याची, तालुक्याची, शहराची सर्व मीडियांकडून मी बोलून झालोय. आता माझ्याकडे बोलायसारखं काही राहिलं नाही. परंतु तुमचे आशीर्वाद आहेत, तुमच्याशी प्रतारणा कधी होणार नाही.
एवढंच वचन देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय बाळासाहेब थोरात, माझे मित्र, नाशिक शहराचे माजी आमदार विलासराव लोणारी, या कार्यक्रमासाठी खास आलेले कविवर्य चंदन शिवतरे आणि उपस्थित मान्यवर बंधूंनो आणि भगिनींनो, मी सर्वांचे नाव घेऊन वेळ घालवणार नाहीये. मी अत्यंत 2 मिनिटात माझं भाषण संपवणार आहे. हा सत्कार राजाभाऊंचा होता, याचं इथपर्यंत ठीक आहे, पण माझा सत्कार कशा करता केला यासाठी मला अजून समजलेलं नाही. मी काहीच केलेलं नाहीये. मी ना विरोधात होतो, ना बाजूला होतो, ना काही होतो. मी काहीच केलं नाही. फक्त मी एकच गोष्ट राजाभाऊला सांगितली की जिथं आहात तिथं ठामपणे राहा. आपल्या कुटुंबाच्या नावाला, आपल्या कुळाला कुठेही धक्का पोहोचणार नाही असं वागा. कशाच्याही लोभात पडू नका. आणि त्याप्रमाणे ते वागले, त्याबद्दल मला अभिमान आहे. एवढं बोलताना थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकशाहीतला सुंदर सोहळा म्हणाल संपन्न होतो आहे. हा खऱ्या अर्थानं गुणगौरव आहे. आमचे लोकशाही महाराष्ट्र विकास आघाडीचे खासदार, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, आमच्या तिघांचे आणि मित्र पक्षांचे खासदार सन्मान्य राजाभाऊ वाजे आणि आदरणीय प्रकाश भाऊ यांच्या या सत्कारासाठी उपस्थित असलेले माननीय ॲडव्होकेट विलासभाऊ लोणारी, नितीनजी चंदनशिवे, आदरणीय प्रकाश भाऊ वाजे, राजाभाऊ भारतजी टाकेकर, निवृत्ती राव जाधव, त्याचप्रमाणे केशवतात्या पोरजे, बबलूजी खैरे, भारतीताई, दत्तात्रय पाटील, कोंडाजी मामा. आवड म्हणायची गरज लागत नाही तुमचं कोंडाजी मामा. योगेश भोर, विनायकराव सांगळे, त्याच कृष्णाजी भगत, अनिलजी सांगळे, मंगेश शेळके, नवनाथ आगडे, हर्षद देशमुख, नारायण शेठ वाजे, उपस्थित असलेले सर्व खूप मोठ्या संख्येनं कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्व आपण सर्वजण उपस्थित आहात. सर्व उपस्थित असलेले बंधू आणि भगिनी, आजचा हा सोहळा वेगळा सोहळा आहे असं मी म्हणेल. एक ऐतिहासिक कार्यक्रम तुम्ही करतायत, एक लोकशाहीचा सन्मान तुम्ही करतायत, आपल्या राज्यघटनेचा सन्मान करतायत आणि आपल्या राजकारणामध्ये लोकशाहीमध्ये जी विकृती वाढते आहे त्याचा निषेध सुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून होतोय असं म्हणलं तरी वावगं ठरणार. 6 खासदार गेले, त्याच्यातला 6 खासदार गेले, त्यातला एकाचा कार्यक्रम कालचा तुम्ही मुद्दाम तुमच्याकडे आमचे वृत्तपत्र येतात का नाही मला माहित नाही, इकडचे आवृत्ती तिकडची आवृत्ती पहा नेमकं काय नगर जिल्ह्यामध्ये काय घडले. खासदार दौऱ्याला निघाले, अकोला तालुक्यातल्या अंबड गावाला गेलेले खासदार, लोक जमले होते 25 आणि SRP सह सगळे पोलिसांसह 350चा ताफा त्यांच्या भोवती होता. अर्थ समजून घ्यायचा, एकाचा सन्मान होतो आहे, दुसऱ्याला पोलिसाच्या गराड्यात थांबावं लागतं आहे. याचा अर्थच असा की जो निर्णय घेतला नाही राजाभाऊंनी तो ऐतिहासिक निर्णय होता. आणि तो खूप चांगल्या शब्दामध्ये, खरं म्हणजे नितीन तुझं कौतुकच केलं पाहिजे, खूप चांगल्या शब्दामध्ये तुम्ही सांगितलं. अरे पिढ्यान पिढ्या म्हटलं जाईल की आम्ही त्या घराण्यातले माझ्या घराण्यातल्या सांगितलं जाईल की जो काही कोटीला लाथ मारणारा आम्ही आहोत हे म्हणण्याचा धाडस त्यामध्ये होणार. अरे आपल्याकडे पाहतो आपण एखाद्या सोसायटीत शब्द देतो, चेअरमन 2.5 वर्ष एखादा टिकला नाही तर
तो काय ते आजोबांना दिलेला असतो मोडलेला असतो, तर आता म्हणतात महत्वाच्या वेळेस काय म्हणतात, अरे याच्यावर नका विश्वास ठेवू, हे काही खरं नाहीये, याचं बेनच असं आहे म्हणतात. आमचं बेनच जातीवंत आहे. होय, परंपरा आहे त्यांची. अरे जिथं आजोबा आमदार होते, त्यांच्या चुलती काकी आमदार होत्या, नगराध्यक्ष पद किती म्हणजे त्यावेळेस एका महिलेनं नगराध्यक्ष, ही परंपरा आहे तुमची सिन्नर तालुक्याची परंपरेमधलं एक महत्वाची गोष्ट आहे चांगल्या या सगळ्या परंपरेमध्ये. तेव्हा एखादा खासदार होतो, नेतृत्व असतं पक्षाचं नेतृत्व विश्वास ठेवतं का हा चला यांना देऊ आपण. मित्र पक्ष असतात ते त्याला मान्यता देतात, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा कार्यकर्ते असतात, दिवस आणि रात्र झटत असतात. जनता असती प्रेम करीत असती. तुमची मिरवणूक मी पाहिली राजा, तुमचं ज्यावेळेस सीट डिक्लेअर झालं, आता मंगेश आणि हे सगळे इथं आहेत सर्वजण, माझ्याकडे सुद्धा आले, म्हणजे राजा उभं करायचंय. आणि काय एका तालुक्यानं एवढा आपला खासदार राजाभाऊ झाला पाहिजे म्हणून एवढं एकत्र पद्धतीने यावं, सगळे मतभेद विसरून यावं आणि भक्कम पाठिंबा द्यावा, हे सुद्धा कौतुकास्पदच गोष्ट होती. तुम्हाला खरं सांगतो, सगळे मतभेद, विरोधी कोण असा प्रश्न पडत होता की विरोधी नेमका आहे कोण तुमच्या, असं वाटावं. ही परिस्थिती निर्माण करणं सोपं नाही. तालुक्यानं एकमुखी काम केलं. खरं खर्चाचे प्रश्न होते, हे सगळे होते. राजभवनची जी मिरवणूक झाली, खरं सांगतो एवढी मोठी मिरवणूक, उन्हाचं होतं त्यावेळेस, एप्रिल महिना होता माहिती, ती मिरवणूक नॉमिनेशनची, आम्ही होतो त्या गाडीवर. पण एवढं ऊन असताना सुद्धा ते ऊन लागत नव्हतं. तो नुसता जल्लोष आणि लोक समुदाय पाहूनच आम्ही म्हणतो पहा काय किती उत्साह आहे, किती आनंद आहे. हे सगळं जे आहे ना, हे एकाएकी होत नाही. त्यांचं कर्तृत्व, त्यांची परंपरा, तुम्ही त्यांना साथ, हे परंतु त्यामध्ये काम करणारी ही सगळी कार्यकर्ते, त्याच्यातून जमलेले 5-25 हजार लोकांचा तो जनसमुदाय, अरे प्रत्येकानं काही ना काही म्हणजे मनापासून अंतःकरणापासून येतो, म्हणून तो उन्हात चाललेला असतो, हे विसरून चालत नाही. रात्रंदिवस माणसं फिरतात, घरोघर जातात, हात जोडतात, त्याच्यातून तो प्रतिनिधी होत असतो. आता तुम्ही ज्यावेळेस ते प्रतिनिधित्व बदलता, त्यावेळेस किती गोष्टींना तुम्ही ठोकर मारत असता, हे विसरून चालणार नाही. दुर्दैवाने कदाचित मंत्रिपद मिळत असतील, बरेच जण असे असतात परिस्थिती पाहून वारं पाहून तसे फिरणारे खूप आहेत, मध्ये सोडणारे हे असे आहेत. त्यांना ज्यावेळेस सन्मान मिळतो, पद मिळतात, पण खरा सन्मान हा, आजचा सत्कार हा खरा सन्मान आहे. तुम्हाला सांगतो हा ऐतिहासिक आहे, ऐतिहासिक आहे. या निमित्तानं मी सांगेल का, राजाभाऊचं व्यक्तिमत्व इतकं साधं सोपं, म्हणजे अगदी एकदम पारदर्शक, लोकांचं काम करत राहावं असं वाटणार. अरे एकमेव खासदार देशामधला असा असेल, विमानाची डबल सेवा व्यवस्था असताना रेल्वेने जातो, ट्रेनने जातो, असा एकमेव खासदार असेल, असा कोणी नाही. ठरवलं विमानात ते लगेच जाऊ शकतील, पण ते ट्रेननं जात आहेत. एक सामान्य अशी असलेलं नातं जुळवण्याचं काम ते करतायत, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. आणि अशा माणसानं योग्य निर्णय योग्य घेतला तुम्ही, इतिहासाला पुढच्या काळाला एक आदर्श निर्माण करून देण्याचं काम तुम्ही केलं, हे विसरून जाते ना. एकंदर चाललंय काय हे सुद्धा, परंतु आपण सिन्नर म्हणून कार्यक्रम करतो असलं तरी खासदारकी देशाची आहे, काय चाललंय देशात असा विचार तुम्ही केला पाहिजे. राजाभाऊ राहिले, पक्षाबरोबर राहिले, आमच्या आघाडीवर राहिले, इंडिया आघाडी बरोबर राहिले, परंतु आता ही फाटाफूट चालली कशा करता. मध्यंतरी उद्धवजी म्हणले की ज्यावेळेस आमचं फुटलं, विधानसभेतले पक्ष फुटला, त्यावेळेस म्हणजे हा रेट निघाला, आता किती असेल. राजाभाऊ कितीला ठोकर मारली आम्हाला माहित नाही, तुम्ही तर बोलणार नाही किती येत होते. परंतु हे सगळं तुम्ही पहा कशा करता चाललेलं आहे, नेमकं काय साधायचंय त्यांना. तृणमूलच्या निवडून आल्यानंतर पुन्हा तिकडे पळापळी का होते आहे. मीनाक्षी नटराजन राज्यसभेचा उमेदवारी अर्ज ते मध्य प्रदेशमध्ये भरत असताना काही कारणाचं
असं कारण नाही की ज्याच्यामुळे नाकारला जाणार अर्ज असं आमचं मत आहे. तरी तो उमेदवारी अर्ज नाकारला जातो. निवडणूक आयोगाकडे निवडणूक आयोगाकडे गेल्यानंतर निवडणूक आयोग वेळ देईना पहिल्या दिवशी सगळे नेते काँग्रेसचे. दुसऱ्या दिवशी वेळ दिला. निवडणूक आयोग असं शांत बसून राहिलं. ऐकलं 14 जण बसले ते काय बोलता ऐकलं, उठलं निघून गेला आतमध्ये. ऐकलं म्हणे, उत्तर नाही. सुप्रीम कोर्टामध्ये गेले की आमचा अर्ज उडवला गेलाय. सुप्रीम कोर्ट म्हटलं हा आमचा विषयच नाहीये. खरं जे विलास भाऊ सांगा का हा विषय खरं कोणाचा आहे हो? न्याय मागायची कुठं जागा आहे का नाही? कशा करता खासदार वाढून राहिलेत? काय कारण आहे? काय उद्देश आहे? हे समजायला तयार नाही अशी अवस्था आहे. तुम्ही पहा की ह्या सगळ्या अवस्थेमध्ये नेमकं आता जे बिल नाकारलं गेलं होतं, खरं 24 साली महिलांच्या आरक्षणाला पाठिंबा देऊन याच सगळ्यांनी ह्या महिलांचं आरक्षण म्हटले होते, ते महिलांचं आरक्षण त्यांनी रद्द केलं नाही. आता महिलांचं आरक्षण म्हणतायत, डिलिमिटेशन म्हणतायत, पुनर्रचना करायची म्हणतायत. मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल, मुद्दाम तपासा तुम्ही सगळेजण. मोबाईल हातात आहे, स्मार्टफोन आहे तुमच्याकडं, त्याच्यावर आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स झालं. त्याला विचारा की आसामचं डिलिमिटेशन झालंय, पुनर्रचना झाली, ती कशी झाली, तिचं स्वरूप काय आहे, ती निपक्ष झाली का? जर आसामची निपक्ष आम्हाला वाटत नाही तर तुम्ही देशाची पुनर्रचना करणार ती नेमकी कशी करणार? संख्या वाढवणार, त्यामध्ये काय करणार? निवडणूक आयोग राहिलाय का? माननीय सुप्रीम कोर्टाकडून आपल्याला न्यायाची अपेक्षा आहे. न्यायाची वाट आपण अजूनही पाहतो आहोत. सांगा शिवसेना खरी कोणाची? सगळे एकमुखानं सांगतील. लहान पोरग सांगेल का उद्धवजींची शिवसेना खरी शिवसेना? बरोबर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस खरी कोणाची? लहान बाळ सुद्धा सांगेल का आदरणीय पवार, शरदचंद्र पवार साहेबांची. 4 वर्ष झाले, 4 वर्ष. 4 वर्ष झालेत, अद्याप निर्णय नाही. विलास भाऊ, कोंडजी भाऊ, सांगा न्याय कोणाकडे मागायचा? याचा अर्थ असा आहे की देश कुणीकडे चाललाय हे तपासण्याची गरज तुम्ही आहे. कदाचित व पार्टी आपली म्हणून उड्या आज ते माहित असतील, पण त्या उड्या तुम्हाला सांगतो त्यांना सुद्धा या देशाच्या लोकशाहीला धोका आहे हे सगळ्यांनी ओळखलं पाहिजे. देशाच्या लोकशाहीला धोका आहे. या देशाची लोकशाही आहे, आपली राज्यघटना आहे, ती जी बनलेली आहे, जे नितीनने सांगितलं की आमचा वारकरी संप्रदाय, त्याचं तत्वज्ञान, त्याचा विचार, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं पसायदान, प्रत्येक जीवाला आनंद मिळावा असं पसायदान सांगतं, सुखी असावा, ती सांगणारी आमची राज्यघटना आहे. त्या राज्यघटनेला धोका आहे हे तुम्ही पहिलं लक्षात ठेवा. पहिलं लक्षात ठेवायचं, आपल्या राज्यघटना धोक्यातून जाते आहे. राज्यघटना संपणं, लोकशाही संपणं, या आज किती तिकडे काही उड्या मारित असले तरी ते घरी बसणारे लक्षात ठेवा. आज गरीबाला किंमत काय आहे? गरीबाला किंमत आहे. झोपडीत राहत असेल एखादा तरी तो मोठ्याला विचारू शकतो की माझ्या या कामाचं काय केलं? काही उत्तर नाहीये. परंतु हे काही लोक आणायला निघालेत, ही राज्यघटना मोडायला निघालेत, हे लोकशाही मोडायला निघालेत. तेव्हा ज्या मोठ्या आपली ही परंपरेतून, संतांच्या परंपरेतून जो विचार आले ते विचारच एक किमयागार डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांसारखा मिळाला की त्यांनी राज्यघटनेत आणलेले प्रिअम्बल वाचा, तुमची पहा, तुम्ही वारकरी संप्रदाय तत्वज्ञान तुम्हाला तिथं फिट बसलेलं तुम्हाला सगळ्यांना दिसेल. आता मात्र वेगळं होत असताना दिसतंय. हे जपण्याची जबाबदारी तुमची आमची लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे जपण्याकरता म्हणून मी सगळे विषय एकदम घेत नाही. काय चाललं मणिपूरमध्ये ते मी काय बोलत नाही. काय एवढ्या शेतकऱ्यांच्या खरं म्हणजे आंदोलन झालं, 700 शेतकरी त्यामध्ये गेले, मृत्यू पडले, तरी निकाल का असा झाला बोलत नाही. चंदीगडचा निकाल का असा झाला? एक तर विषय तो आताचा बंगालचा इलेक्शन झालं ममता बॅनर्जींचं, त्यामध्ये सुरक्षा व्यवस्था, केंद्रीय सुरक्षेचे दलाचेच लोक, 2 लाख लोक तिथं सुरक्षा दलाचे.
त्यांचे 45,000 मतदार हे मतदार यादीतून काढले गेले संशयास्पद म्हणून, माननीय सुप्रीम कोर्टाकडे गेले. मला ज्या माहितीप्रमाणे कोर्ट असं म्हणतं की आता यावेळेस जाऊ द्या, पुढच्या वेळेस मतदान करा. तेव्हा एक मताचा जरी प्रश्न निर्माण झाला तर आपलं न्याय व्यवस्था अशी असली पाहिजे, त्याच्या मताचं काय हा प्रश्न प्रशासनाला त्यांनी विचारला पाहिजे, निवडणूक आयोगाला विचारला पाहिजे. हे माझं मत आहे, आपल्या सगळ्यांचं मत असणार आहे. दुर्दैवानं देशात घडतं आहे आणि म्हणून राजा भाऊंचं थांबणं हे केवळ तुमच्या एक खासदार जागेवर थांबला, पक्ष थांबला असं नाही. त्यांनी ताकद लोकशाहीला देण्याचा प्रयत्न केला, आपल्या राज्य घटनेला ताकद देण्याचं काम केलेलं आहे, हे तुम्ही विसरू नका. हा विषय मिटवावा लागणार आहे आपल्याला सगळ्यांना एकत्र. चुकत असेल तर शासन झालं पाहिजे, पुन्हा व्यवस्था निर्माण झाली पाहिजे, याची जबाबदारी तुमची आमची. इंदिराजींनी आणीबाणी आणली, मान्य करतो. आणीबाणी आणण्याचं कारण सुप्रीम कोर्टानं त्यांच्या विरोधात निर्णय दिला. त्यांना वाटलं अराजक येईल, काय असेल त्या चूक असेल, बरोबर असेल, काय असेल ते असेल. जनतेला निर्णय काय आवडला नाही. इंदिराजींना सुद्धा घरी बसावलं होतं, लक्षात ठेवा लोकांनी. या जनतेनं इंदिराजींना सुद्धा घरी बसावलं, त्या समर्थ पंतप्रधान असताना. पण ती लोकशाही होती, हेही लक्षात ठेवा. आता नेमकं चाललंय का हे जर आपल्याला समजणार नसेल, मतदान खरं मतदान होणार नसेल, मतदारांची नावं गाळली जाणार असतील, अजूनही ईव्हीएमच्या बाबतीत प्रचंड शंका तुमच्या आमच्या मनात येत असेल आणि बॅलेट पेपरच इलेक्शन घ्या असं जर आपण म्हणत असू. पंजाबचं बॅलेट पेपरवर इलेक्शन झालं, स्थानिक स्वराज्य संस्थेचा निकाल पाहिला का तुम्ही? निकाल पूर्णपणे भाजपच्या विरोधात. मग ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये नितीन तुझी कविता याच्यानंतर घेतो का तू? नितीनची कविता ऐकायची का तुम्हाला? ती नितीन तुझी कविता ऐकून जाणार सगळी. त्याच्यातला कांबळे कणतो ना, फक्त रडत नाही, कणतो. बरोबर आहे ना? आता तो कांबळे कणला नाही पाहिजे, तो लाडला पाहिजे. तेव्हा तुमच्या आमच्यामध्ये पुरोगामित्व आहेच आहे. संतांचे विचार आपण वेगळे नाही, परंतु आपण फक्त जागेवरच कणतो. बरोबर आहे ना रे? तो काय म्हणतो, तुम्ही आहे पण जागेवर. आणि घरातले पोरं वेगळा विचार करायला लागतात. पुरोगामी म्हणणारे आम्ही, घरातले म्हणतात की 70% डोळे मीठ म्हणजे तुला स्वामीजीचं दर्शन होईल. तुम्हाला अर्थ कळाला का याचा? म्हणजे अरे तुम्ही पुरोगामी आहे ना, मुलं पुरोगामी झाली पाहिजे. आणि म्हणून तुमच्यावर जबाबदारी अशी आहे की आपल्या तरुण पोरांना सुद्धा जाती धर्म, तुम्हाला सांगतो जग इतकं पुढे चाललंय, तो फिफाचं तुम्ही आता फुटबॉल पहा, इतकं पुढे चाललंय, ते जाती धर्माच्या पलीकडे जाऊन देश घडवण्याचं काम करतात म्हणून पुढे जात आहेत. आपल्याला फसवलं जातंय, जातीचं नाव घेऊन फसवलं जातंय, धर्माचं नाव घेऊन फसवलं जातंय, मताची पुली भाजली जाते आणि मुठभर धनदांडग्यांचं त्याच्यामध्ये फायदा करून दिलेला जातो. हे लक्षात घेतलं पाहिजे. हा देश वाचवायचा असेल तर तुम्हा आम्हा सगळ्यांना, केवळ असं नाही की देश वाचवायचा आहे तो वाचवा राहुल गांधींनी एकट्यानी, तो वाचवा उद्धवजींनी, तो वाचवा शरद पवारांनी, त्यांनी देश वाचवा, आम्ही आहे बरोबर एवढं म्हणायचं असं नाही. त्यांच्या बरोबर तुम्ही आम्ही सगळ्यांनी एक मुखानं भक्कम पाठीशी राहिलं पाहिजे, कार्यकर्त्यांनी, जनतेने सुद्धा, तर देशाची लोकशाही वाचणारी. लक्षात ठेवा. म्हणून राजा भाऊ तुमचं खूप अभिनंदन आणि खूप शुभेच्छा तुमच्या कार्याला देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. कांबळे हा एक विचार आहे. हा जात धर्म याच्या पलीकडे जाऊन एक भारतीय म्हणून जगलेला हा कांबळे आहे. हा कांबळे कणतो याचाच अर्थ लढतो असा आहे. त्यामुळे कणणं म्हणजे त्याचं लढणं आहे. त्याचं तिथं त्या विचारावर थांबणं आणि अजिबात डगमगून न जाता त्या विचारावरती राहून कणत राहणं पण लढत राहणं असा त्याचा अर्थ आहे. कविता आहे कांबळे हे आमचा कांबळे लय हुशार, हे कधीच नाही रडला, नुसताच कणला करून. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाटीवर सावित्री काढली. याचा अर्थ कांबळेनं सरस्वती खोडली नाही, सावित्री काढली. म्हणून
मास्तरनं चिडून कांबळेला असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कांडला. कांबळे वयात आला, विशीत आला, मिशीत आला. कांबळे गुलाबी झाला आणि प्रेमात पडला. मग तिनं विचारली त्याची जात. कांबळे म्हणला, वेडे मी माणूस माझी जात, प्रेमात कसली आली जात. मग तिनं सुद्धा कांबळेला असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कांडला करून. कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणाले मुहूर्त पहा. कांबळे म्हणाला, जमणार नाही, फुले वाचा. नातेवाईक म्हणाले सत्यनारायण. कांबळे म्हणला, पटत नाही, बाबासाहेब वाचा. भावकी म्हणाली जागरण गोंधळ, बोकाड तरी काप. कांबळे म्हणला, चालत नाही, गाडगे बाबा वाचा, संत परंपरा वाचा. मग घरच्यांनीच दार लावून कांबळेला असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कांडला करून. मग कांबळे या पुरोगामी चळवळीमध्ये आला. चळवळीचे सगळे गट तट दिसले आणि कांबळे सर्वांना म्हणला, सर्वांनी एकत्रित या. फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्या, ही चळवळ समजून घ्या, एकत्रित या. मग दिवसभर बोंबलून झाल्यावर संध्याकाळी सगळे एकत्रित आले आणि एकत्रित येऊन आपल्याच लोकांनी आपल्याच कांबळेला असा तुडवला. मग कांबळेला कळलं हे तुडवायला एकत्रित आले म्हणून. पण कांबळे नाही रडला, नुसताच कांडला करून. परवा कांबळेच्या मुलानं कांबळेला विचारला, आता कांबळे मोठा झालाय, ते मोबाईल बघत असतो. मोबाईल बघत कांबळेच्या मुलानं कांबळेला विचारलं, डॅडा, फुले शाहू आंबेडकर कोण डॅडा? लोकशाही म्हणजे काय डॅडा? संविधान काय भानगड डॅडा? आणि छत्रपती शिवाजी महाराज खरंच जन्माला आले होते का डॅडा? आता मात्र कांबळे पेटला. त्यानं दार लावून पोरालाच असा तुडवला. पण चिरंजीव कांबळे बी हुशार, तो पण नाही रडला, तो दोनदा कांडला करून. मग कांबळेला लक्षात आलं, डीएनए मधनं ही डबल गेलं, पण विचार ही पुस्तकातून जात असतात. आणि आता कांबळे वेडा झालाय. कांबळेला वेड्यांच्या दवाखान्यात टाकले. कांबळे वेड्यासारखं मानवतेच्या गोष्टी करतो. कांबळे वेड्यासारखं फुले शाहू आंबेडकर म्हणतो. कांबळे वेड्यासारखं शिवराय ते भीमराय सांगतो. पण कांबळेच्या एका हातात कुठल्या पक्षाची, कुठल्या रंगाची, झेंड्यांची चिंधी नाही. कांबळेच्या हातात या देशाचा तिरंगा आणि मांडीवर संविधान त्यानं उघडून ठेवलंय. आणि डॉक्टर सुद्धा व्यवस्थेचे शॉक देऊन कांबळेला तुडवतायत. पण कांबळे नाही रडत, तो नुसताच कंतोय करून. हा लढणारा आणि कन्हारा कांबळे जोपर्यंत आहे, तोपर्यंत हा महाराष्ट्र पुरोगामी आहे. हे संविधान आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत. कांबळे हा एक विचार आहे, तो आता मनामनात पोहोचलाय, याचा मला आनंद आहे. याच्या पुढची कविता ज्यावेळेला बदल होईल सगळ्या गोष्टी, त्यावेळेला कांबळे सगळ्यांना तुडवत जाणार आहे. त्या कवितेची वाट बघत बसूया. धन्यवाद. प्रथम सर्व मीडियामधील सर्व पत्रकार ज्यांनी वेळोवेळी भाऊंच्या कार्याला खऱ्या रूपाने प्रसिद्धी दिली. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास भाऊ लोणारी, आपल्या व्यस्त वेळातून खास भाऊंच्या प्रेमापोटी उपस्थित असलेले माननीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब, तसेच नंगलकार कवी नितीन डिजाईनसह सर्व जिल्ह्यातून आलेले पदाधिकारी व भाऊंवर प्रेम करणारे सर्व भाऊप्रेमी यांचे आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.